नागपूरच्या कोराडी इथं छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची भव्य सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटातील एकूण 32 संघ सहभागी झाले आहेत। कोराडी येथील सेवानंद विद्यालयाच्या मैदानावर या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ आणि नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे। नागपूरचे राष्ट्रीय खेळाडू सुधांशु चौधरी यांनी आणलेल्या मशालीद्वारे सुनेत्रा पवार यांनी मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचं उद्घाटन केलं। कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत रंगारंग पद्धतीने झाली असून यावेळी भव्य लाईट शोचंही आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, आमदार डॉक्टर आशिष देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। प्रमाण म्हणजे ही सुंदर मशाल जी इथे आपण प्रज्वलित करत आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रत्येक खेळाडूकडनं, महाराष्ट्राच्या तळागाळातनं इथे आलेल्या सर्व खेळाडूंचं स्वागत, मान्यवरांचं स्वागत। ही मशाल पेटवून सर्वांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा। चंद्रशेखर बावनकुळे यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कौतुक करताना सांगितलं की राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्यासाठी अशा स्पर्धा प्रेरणादायी ठरतात। त्यांनी खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन केले आहे। खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतःला सिद्ध करा आणि या ठिकाणी आपण जेव्हा मेरिट मध्ये येऊ तेव्हा आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय सुनेत्राताई आपलं स्वागत करतीलच। पण या ठिकाणी या आपल्या खऱ्या अर्थाने या खेळाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की आपल्या या कोराडी महालक्ष्मीच्या या पावन स्थळावर जे जे खेळाडू आलेले आहेत त्या सर्व खेळाडूचं मी अभिनंदन करतो। जे जे कोच आले आहेत त्या कोचचं अभिनंदन करतो। जे या ठिकाणी एम्पायर्स आले आहेत त्यांचं अभिनंदन करतो। ज्या पद्धतीची रचना पियुष आंबिलकर आमच्या धात्रकताईंनी केली आहे त्यांचे मी अभिनंदन करतो। संकेत बावनकुळे या ठिकाणी विशेष लक्ष घातलं अध्यक्ष म्हणून, त्यांचे मी अभिनंदन करतो। आणि हे करत असताना पुन्हा एकदा माननीय सुनेत्रा पवारजी यांचं सर्वांनी विदर्भाच्या जनतेतर्फे जोरात टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करूया। त्यांनी या स्पोर्टला या ठिकाणी येण्याकरता मदत केली। हा स्पोर्ट मराठवाड्यामध्ये किंवा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आयोजित झाला असता सर्वांचीच मागणी होती, पण मी आणि अजितदादांना विनंती केली होती आणि आज सुनेत्राताईंना विनंती केल्यामुळं त्यांनी माझी विनंती मान्य केली। संकेत बावनकुळे, पल्लवी धात्रकची विनंती मान्य केली। आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची विनंती त्यांनी मान्य केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं की कबड्डी हा खेळ आता आधुनिक स्वरूप धारण करत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत आवश्यक आहे। त्यांनी पुढे सांगितलं की आगामी ऑलिम्पिक मोहीम लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारनं आधीच स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट तयार केली असून क्रीडा क्षेत्राला नवी दिशा आणि गती देण्याचा उद्देश आहे। आपण ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत। त्यांना थेट आर्थिक लाभ आणि विमा संरक्षण देणारी प्रणालीही आम्ही राबवत आहोत। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 32 संघातील 448 खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी आम्ही ट्रॅकसूट, स्मार्टवॉच, किट बॅग आणि इतर साहित्यासह वेलकम किट दिलं आहे। या स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे 20 रुपयांची रोख बक्षिसं तर मिळतीलच, पण त्यासोबतच रॉयल एनफील्ड बाईक, iPhone 17 आणि स्कूटर्स यासारखे मोठे आकर्षणही ठेवण्यात आलेले आहेत। शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही तुमची गुणवत्ता जोपासण्यासाठी कटिबद्ध आहोत। राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या उन्नतीसाठी आम्ही नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहू। भविष्यातही अशा स्पर्धांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे। खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या सरकारनं राज्याचं स्वतंत्र क्रीडा धोरण तयार केलेलं आहे आणि आता बदलत्या परिस्थितीनुसार नवीन क्रीडा धोरणही तयार केलं जाणार आहे।